पती गेल्यानंतर माझं सगळं जग संपलं असं मला वाटत होतं, काहीच शिल्लक नाही. कधी कधी मला पण असं वाटायचं की मी पण माझ्या नवऱ्यानंतर आत्महत्या करावी, आपला काही जगून काय उपयोगच नाही, आपल्यासाठी संपले असं वाटत होतं. त्यानंतर मिस्टर पतीने आत्महत्या केल्यामुळे पोलीस स्टेशनला सारखं येणं जाणं असायचं. तिथं गेल्यानंतर तिथं श्री PI बुधवान साहेब हे होते. त्यांनी सांगितलं, वैशाली तू पोलीस भरतीची तयारी कर, तू पोलीस होशील. बीड जिल्ह्यातील पटोदा तालुक्यात असलेलं सगळ्यात छोटं गाव म्हणजे थेरला. या गावात डोंगर पट्टा असल्यानं अनेक वेळा पीक हे नसल्यासारखंच. त्यामुळे गावातील अनेक जण हे ऊसतोड कामगारच. आणि ऊसतोड कामगारांच्या घरात जन्मलेली वैशाली सदाशिव राग. घरची परिस्थिती बिकट तर घरात 2 भाऊ, आई वडील आणि वैशाली असं छोटं कुटुंब. पण या कुटुंबाचं पोट हातावर असल्यानं घरात असलेल्या गावातच एका मुलाशी 14व्या वर्षी वैशालीचा विवाह झाला. लग्न संसार पुढे काय असतं या कोणत्याही गोष्टीची जाण नसताना वैशालीला संसाराचं ओझं हे खांद्यावर घ्यावं लागलं. तसा संसार खुलू लागला. मात्र यात विघ्न पडलं ते संकटाचं. अवघ्या 14व्या वर्षी लग्न झालेल्या वैशालीला 2 वर्षात म्हणजे 16व्या वर्षी पहिली मुलगी झाली. आनंदात असलेला संसार यात हळूवार कुठेतरी नापिकीचं संकट वैशालीचे पती भरत यांना सतावत होतं. सतत आयुष्याचा जुगार हा मातीशी चालू होता. प्रत्येक वेळी चांगले पीक येईल आणि कर्ज भेटेल या आशेपोटी त्यांनी आपल्या 2 एकर शेतीत अनेक वेळा पेरणी केली. मात्र नापिकी, दुष्काळ, गारपीट या सगळ्या गोष्टीत भरत त्यांच्यावर कर्ज वाढत गेलं. त्यातच पुन्हा 2 वर्षात त्यांना अजून एक अपत्य झालं, तीही मुलगीच. यात आनंदी एकीकडे असताना डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर यासाठी अनेकांनी तगादा लावला आणि याच विवेचनापोटी वैशाली यांचे पती यांनी आत्महत्या केली. लग्न हे काय असतं हेच मला माहीत नव्हतं. लग्न म्हणजे काय, संसार म्हणजे काय, फक्त घरच्याने करून दिले, करायचं, त्याच्यासोबत राहायचं एवढीच माहिती होती. त्यानंतर माझ्या मिस्टरांचं पण शिक्षण नव्हतं. तेही 10वी पासच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण नव्हतं. आणि माझंही 9वी पासच शिक्षण होतं. त्यानंतर शिक्षण बंद केलेलं होतं. हे पुढे जाऊन 2011 साली माझ्या नवऱ्यावर आमचा डोंगराळ भाग आहे तिकडचा, सततची नापिकी. त्या नापिकीमुळे कर्ज झालं होतं, कर्जाचा डोंगर झाला होता त्यांच्या डोक्यावर. तो फेडायचा कसा याने माझ्या नवऱ्याने 2011 साली आत्महत्या केली. खऱ्या संघर्षाची सुरुवात तर 2011 सालीपासूनच झाली. अचानक 20व्या वर्षी संसार हा अर्ध्यावर मोडल्यानं वैशालीपुरती खचून जाते. कारण माहेरी कुणीच शिकलेलं नाही, सासरचे कोणीही बोलत नव्हते. या सगळ्यात एक महिला करणार तरी काय? पतीच्या जाण्याने मुलींच्या शिक्षणाचं ओझं हे वैशालीच्या डोईजोड झालं होतं. मुली इंग्लिश मीडियमला शिकत असल्याने पतीचं निधन झालेल्या वर्षाची आणि 2ऱ्या वर्षीची फीस भरायला महाग झाली. शाळेच्या शिक्षकांनी मुलींना शाळेत येऊ दिलं नाही. मुलींना 15 दिवसांपर्यंत घरी पाठवलं. 2 चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासाठी शेतीत काम करून काहीच हाती लागणार नाही हे पटल्याने वैशालीने शिक्षण करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 9वीवर सुटलेलं शिक्षण तिने 12वीचा फॉर्म भरत 12वी पूर्ण केली. मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर माझ्या मुलींची शाळेची फीस, इंग्लिश मिडियमला होते त्या, शाळेची फीस भरायची होती. तर ते एक्सपायर झाले त्या वर्षीची आणि त्याच्या दुसऱ्या वर्षीची, या 2 वर्षाची फीस भरली नव्हती. त्यामुळं शाळेतील सरांनी त्यांना घरी शाळेत येऊ दिलं नाही. 15 दिवस दोघींना पण घरी पाठवलं. त्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी करावं. जे झालं ते झालं, मी पण हे करणार. मुलांचा काय, त्यामध्ये मुलांचा काय दोष, मुलांसाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणून मग मी 12वीची परीक्षा दिली. 12वीची परीक्षा दिल्यानंतर पास झाले. चांगली नोकरी लागण्यासाठी अजून शिक्षणाची गरज आहे असं वैशालीला समजलं आणि तिने शहराकडे धाव घेतली. या संकटाच्या काळात 12वीमध्ये मिळालेल्या मैत्रिणींनी सांगितलं की आम्ही पोलीस भरती करतोय आणि 12वीवर नक्कीच पोलीस भरतीत आपण सिलेक्ट होऊ शकतो असा विश्वास दाखवला. आणि वैशालीने शहर गाठायचं ठरवलं. पण जवळपास पैसा नसल्याने गावातील मुलं सकाळी प्रॅक्टिस करायचे हे पाहून वैशालीने देखील
पोलीस भरतीची तयारी गावातच करायचं हे ठरवलं. वैशाली विधवा आहे, तिच्या सोबतची प्रॅक्टिस बंद करा. वैशाली सोबत प्रॅक्टिस कराल तर तुमचंही सिलेक्शन होणार नाही असं तिच्या गावच्या मुलांना सांगण्यात आलं. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर वैशालीने चक्क घरच्यांना विचारून शहरात जाण्याचा निर्णय घेतला आणि वैशालीला घरच्यांनीच विरोध केला. मुलींना शाळेतून काढल्यामुळं गावातून बीडमध्ये आले. घरच्यांना सांगितलं की मला भरती करायची, पोलीस भरती करायची. तर घरचे आई वडील जास्त शिकलेले नसल्यामुळे ते म्हणायचे, तू एवढं बिना लग्नाच्या मुली आहेत, त्या भरती होत नाहीत, तू कशी भरती होणार, तुला तर 2-2 मुली आहेत, तुला रनिंग होईल का, तुला चालणं होईल का, तुला कसं शक्य की तू होणं, एवढं सगळं होत नाहीत. तरी पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. घरात अवघे 500 रुपये घेऊन निघालेली वैशाली बीड शहर गाठते, अकादमी जॉईन करते आणि पुन्हा संघर्ष सुरू करते, कारण संघर्ष तिची पाठ सोडत नाही. घरातून 500 रुपये घेऊन आलेली वैशाली केवळ एका वडापावावर आपले दिवस काढते. ग्राउंडवर धावण्यासाठी पायात चांगले शूज असावा लागतो, पण एक वेळचं जेवण नीटनेटकं न करणारी वैशाली शूज कुठून घेणार. ग्राउंडवर पळताना अनेक वेळा पायात काटे घुसले, मात्र हे कुणालाही न सांगता तिने प्रॅक्टिस चालू ठेवली. पोलीस भरतीची जाहिरात आली, फॉर्म भरला आणि दुसऱ्या प्रयत्नात वैशाली पोलीस झाली. वैशालीच्या अंगावर वर्दी चढल्यानंतर भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून वाऱ्यासारखा निघून गेला. आज वैशालीच्या 2 मुली शिक्षण घेत आहेत. वैशालीने हे दाखवून दिलं की आपण जरी विधवा असलो तरी आपल्या जिद्दीच्या ठाई हे जग जिंकू शकतो आणि स्वतःला सिद्ध करू शकतो. आज बीड जिल्ह्यातील पोलीस डिपार्टमेंटमध्ये एका मानाचे स्थान वैशालीने मिळवलं आहे.